अरे थांबा थांबा, दर्शन एकटेच करता काय? आमच्यासोबत दर्शन करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय महाकाल मित्रांनो, आम्ही चाललो मध्य प्रदेश MP. महादेवाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे 2 स्थळ, एक ओंकारेश्वर आणि दुसरं उज्जैन. तर चला पुढचा प्रवास चालू करूया आजपासून. आम्ही ब्रह्मांड नायकमध्ये नाश्ता करण्यासाठी. प्रेम भाऊ यांनी घेतला आहे नाश्ता. या भाऊची नाश्त्याची प्लेट. प्रीतम भाऊ या नाश्त्याचे प्लेट पाहून राहिला. भेटायची आम्हाला रोहण्याची. जय गजानन महाराज. सबके सेठ चेतन भाऊ हा करा. ठिकाण कोणतं आहे भाऊ? ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक मराठवाडा. काही मित्र आमच्या सोबत आले नाही तर त्यांना चिडवणं तर बनतेच. तर घ्या मग त्यांच्यासाठी स्पेशल. जय गणपती महाराज. कुठे आला रे? कुठे चालले? जय श्री महाकाल. जय श्री गजानन महाराज. मित्रो, आम्ही आलो आता मेळघाट मध्ये. आता इथं नाचायचा सीन चालू आहे. अशा पॉश थांबलेलं आहे. ही रम्य वातावरण आहे. हा, वांदणी आहे. सगळेजण आता एन्जॉयमेंट करणार आहे. सगळं नाचणार कुठं. कायच्यासाठी थांबलो राहून आपण? आपण एन्जॉयमेंट करणार. एन्जॉयमेंट कायची? नाचाची नाचासाठी. का ना जेवासाठी? नाचासाठी. बस तू अर्धा खुशीत दिसून आला. पुरा स्वर्गात दिसून आलाय. स्वर्गात आहे आता. आवाज नाही ना ते माहिला आवाज आहे. चला पुढं. बाई एरिया कसा आम्ही कास्तकार लोकांची शान. डोंगर एकदम कसं रे? हिरवं हिरवं झाड, हिरवं हिरवं डोंगर. गौरव बोंकडे याच्यात बोंबून राहिला. ह्या गौरव बोनकळे की जय. अरे काय ते डोंगर, काय ते झाडं, सगळं ओके मध्ये रे. माझ्यासोबत असे लोक आहे ज्यांनी एक्सप्लोअर करायचं ठरवलंच आहे. बिलकुल. आता आम्ही मध्य प्रदेशमध्ये कोण्या तरी शेतकऱ्याच्या शेतात आहे. तुम्ही बघू शकता आता गाईज. मी आलूची भाजी पुरी या डोंगराला. आम्ही अशा रम्य वातावरणात जेवण करायला आलेलो आहे. सगळे जेवण चालू आहे. तुम्ही पण या. आमच्या सोबत विजिट करा तुम्ही. धन्यवाद. थँक्यू. लागस पुरी पण आहे आमच्यापाशी. या जेवण करायला या बरं. चला रे भाऊ आपण आता श्री दादाजी दरबार. चला मग दर्शन करून घेऊ. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही ओंकारेश्वरला चाललो दर्शन घ्यायला. धन्यवाद. चला मग. चला मग. आता आम्ही दादाजी धुनीवाले खंडवावरून निघालो आहे. मला 7 वाजता नक्की. आणि आता आपाजीकडे ज्या टायला आलो
खंडवा. आम्ही आता खंडव्यावरून निघालो आहे ओंकारेश्वरला जायसाठी. आम्ही आता ओंकारेश्वरला मजा करू. तुम्ही पण आम्हाला विजिट करा. आम्ही तुमच्यासोबत आहे. तुम्ही आमच्यासोबत राहा. मग आम्हाला प्रोत्साहन करा. प्रोत्साहन द्या. आम्ही नवीन नवीन ट्रिप काढत आहे. बाबा मिलने जल्दी आ रहा हूँ. मित्र हो, आम्ही ओंकारेश्वरमध्ये हे बघू शकता तुम्ही बेड. हे आता थकले आहे दिवसभराचे प्रवास करून. कांदे आणि तुम्ही इथलं शांत एकदम घरच्यासारखी बिलिंग येत आहे मित्रांनो. कसं एकदम घरच्यासारखी बिलिंग येत आहे. घरच्यापेक्षा टॉपला झोपायला आहे इथं. तुम्ही बघू शकता एकदम भारी ब्लँकेट पण आहे. थंडीमध्ये पण आम्ही फॅन चालू केलेला आहे. अरे मी जॅकेट माझे डोक्यावर ठेवलेलं आहे. हे येणं मित्र आहे माझं. बघू शकता हे माझं येणं मित्र आहे. एक नंबर दुःख टाईप घोडा एकदम दुःख टाईप दिसत आहे मित्रांनो. असं दिसतंय माझं एकदम पाटलाचा घोडा आहे बाबा ते. पाटलाचं घोडं आहे. उडता पंजाब, उडता पंजाब. शेरे पंजाब. चला आता जय बाप्पा की जय जय श्री महाकाल. जय श्रीमा. चला तर मग आता भेटू 3 वाजता. उद्या सकाळी उठू 3 वाजता आणि महाकालच्या दर्शनाला जाऊ. जय श्री महाकाल. लुक्या झोपला का रे? काय म्हणतो मुस? आपल्याला किती वाजता जायला लागते उद्या? आपल्याला 4 वाजता. आणि उठतं किती वाजता? 2 वाजता. बरं झोप मग झोप. वाजले बाद 2. उठा आता लवकर करू तयारी बुवा. जय श्री महाकाल. सकाळी 2 वाजताच उठलो आणि धरती मातेच्या पाया लागलो. सोबतच बेड बरोबर केला आणि सगळ्यांना उठवलो आणि तयारी करायला लागलो, कारण महादेवाचे दर्शनही घ्यायचे होते. लंदन अमेरिका घूमने का हमारा शौक नहीं. हम तो अवंतिका नगर के दीवाने हैं भाई साहब. जय श्री महाकाल. बोलो जय श्रीराम. आपण आम्ही ओंकारेश्वर मध्ये करत आहे, जे हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचं एक स्थान. का कुठून तुम्ही? कहाँ से हो? यही से हो क्या प्रॉपर? नहीं, बाहर से हूँ बट यहीं रहता हूँ मंदिर में. अच्छा. और कितने बजे आरती होती है? गायत्री शक्तिपीठ पे रहता हूँ. अच्छा. ये अब आरती 4 बजे होगी और कब चालू होने में. अच्छा 4 तो बज गए, 4:30 बज गए. 4:30-5 बजे हो जाती है. अच्छा. अभी आरती चालू है क्या? नहीं, अभी नहीं, अब चालू होने में. अच्छा. अभी टाइम अब 4 बजे गेट खुलता है. अच्छा. 4 बजे गेट खुल जाता है मंदिर का. खुल गया होगा ना? हाँ, गेट तो खुल गया ना. ठीक है. तर मित्र हो, तुम्हाला मी मंदिर दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, जे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती बसलेलं आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आणि हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं स्थळ. बम 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 बम. जय श्री महाकाल. जय श्री नंदी महाराज. बोल श्री महाकाल महाराज की. बम बम.
सकाळ सकाळचा चहा आणि त्याच्या आधी महादेवचं दर्शन झालेलं. काय म्हणता बरोबर? सकाळ सकाळी 5 मिनिटाच्या आत ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन सुद्धा झालं आणि आम्ही आता चहा प्यायसाठी सुद्धा आलो. चहा आणि खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आमचं शांततेत. बोला श्री ओंकारेश्वर महाराज की जय. शुभ सकाळ. आज 3 जानेवारी आमचा ओंकारेश्वरमधील सगळं दर्शन करून झालं आणि ओंकार महादेवाचं सुद्धा दर्शन झालं. सोबतच सगळे स्थळ आणि सगळे घाट फिरून झालेत. आता आम्ही इंदोरला जायची तयारी करतो आहे. आता इकडे माझ्या मागं तुम्ही तयारी बघू शकता आणि सोबतच हे माझ्या मागे आता आमची धर्मशाळा आहे जिथे आम्ही रात्री स्टे केला, जी आहे अखिल भारतीय चंद्रवंशीय क्षत्रिय खाती समाज यांची, जी ओंकारेश्वरमध्ये आहे. चला तर आता पुढचा प्रवास चालू ठेवूया. लुकासेट आलो बा आम्ही इंदोरमध्ये, जे आपल्या देशातील सगळ्यात स्वच्छ शहर आहे. बघू शकता तुम्ही. हे आहे अन्नपूर्णा माताचं मंदिर. तुम्ही बघू शकता इथलं आर्किटेक्चर डिझाईन बिलकुल असं म्हणू शकता की प्रेम मंदिर सारखं. जेवण करायसाठी आम्ही खूप थकलो आहे, खूप लांब प्रवास केला आणि खूप भूक पण लागलेली आहे आणि खूप भूक लागलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता आमचे चेहरे परिस्थिती तुम्ही पाहू शकता गंभीर झालेली आहे. उभं राहण्याच्या परिस्थितीत नाही आम्ही. आजचा आमचा प्रवास पूर्णपणे संपलेला आहे आणि आम्ही इंदोरवरून पुढच्या ठिकाणासाठी निघालेलो आहे. तरी मित्रांनो, आपलं पुढचं ठिकाण कोणतं आहे रे? बोल श्री महाकाल महाराज की जय. श्री महाकालेश्वर की नगरी उज्जैन में आप सभी श्रद्धालुओं का स्वागत है. जय श्री महाकाल. आता आम्ही नदीवर आलो आहे. नदी कोरिडोर आलो आहे. समोर तर मला माहित नाही. चलू द्या. चला आता तुम्हाला दाखवतो. समुद्र मंथन. हा उज्जैन कॉरिडॉरचा बाहेरचा व्ह्यू आहे. आतमध्ये खूप खूप छान मूर्ती आहेत. तुम्ही आले तर कधी नक्की बघा. खूप छान स्ट्रक्चर. हर महादेव. आता कॉरिडॉर मधून फिरून आल्यानंतर भूक तर एकदम जोरदार लागणार आहे. पहिले चालू आहे आधी जेवण करायचं. शेवभाजी आ गई, पनीर की भाजी आ गई और शेव भाजी और एक भाजी आने की है. काय भाजी आती क्या मालूम कौन से तो काय आता. हो काय तो. चला मग जेवण करतो आता. गरम पोळ्या पण आहे, पनीरची भाजी यायची दाल फ्राई भी है यहाँ पे. सब अच्छा खाना. चावल भी मिलता 70 रुपये में पेट भर. आईट. चला तर मग जीव द्या. चला यायचंच आहे. वेळ आहे. पुरी होते, पुरी थाली बनवते. हा. जय श्री महाकाल. आता सकाळचे वाजले 3:30. आता आम्ही चाललोय मंदिरात. बघू तिथं कसं वातावरण आहे. तर आता जेवढे काही रील्स पाहिले, माहिती काढली, त्यानुसार तर शिव ही सत्य सत्य ही शिवी आहे. बस सुंदराम. बस जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. सकाळी 3:30 वाजता उज्जैन महानगरातील रस्ते तर खूप खाली आहे. फक्त आता किस्मतनं किंवा भाग्यानं किंवा महाकालच्या आशीर्वादानं लवकर एंट्री होत बस.
जय महाकाल. पहिले तर हा आमचं आज स्वप्न पुरवणार आहे उज्जैन महाकालचं दर्शन होणार आहे आम्हाला. भस्म आरतीसाठी चाललोय आम्ही. आरतीसाठी चाललेलो आहे. हे कोणाच्या नशिबी राहत नाही. बम खतरनाक लेवलची एनर्जी चलो भाई ये बाबू ये या टी व्हीवर महाकालचं दर्शन होते, पण आता सध्या रामायण चालू आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, कालो की काल महाकाल. जय जय श्री महाकाल. चलो. जय श्री महाकाल. आता आमचं दर्शन झालं मस्तपैकी. शक्तिपीठ सुद्धा फिरलो आणि आता सकाळ सकाळी आता जाणार आहे आम्ही कालभैरव दर्शन घ्यायला. इथून फक्त आणि सोमरसच आपल्याकडून त्यांना प्रसाद द्यायसाठी नाही. आणि इथून कालभैरव 5 किलोमीटर आहे फक्त. हा तर चला मग लवकर भेटू हा आम्हाला कालभैरव मध्ये. चला. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. अरे रोन्या, तू खिडकीपाशी कोण बसला रे? अरे थुकासाठी रे. काय थुकतो तू एवढा? अरे मावा मावा जडीबुटी जडीबुटी. हे कसं आहे, प्रवास मध्ये खाल्लं तर चांगलं राहतं. चांगलं राहते. उत्कृष्ट जडीबुटी तयार करते आमचे ते मंगेश भाऊ. काय नाव जयपुलकर. मंगेश भाऊ जयपुलकर. उत्कृष्ट जडीबुटी. अच्छा, सुकून मिळते एकदम सुकून. कोणता सुकून भेटते भावा? खरा खाऊ जिंदगी का सुकून. गट्ट्याला गट्ट्याला गट्ट्या गट्ट्याला उ हा हु असं आहे. असं आहे काय? अरे निजाम भाऊ थोडीशी खिडकी खाली करावे. आम्हाला प्रस्थान करायचं बाहेर थोडं. आणि तुम्हाला माहित असेल असे राहतात. चला तर. जय महाराष्ट्र. जय महाकाल. काय आठवलेली ऑटोवाला समुद्र. भैया भैया कालभैरव का रस्ता ये ना राईट में. ठीक आहे ठीक आहे. हॅलो, आता आम्ही कालभैरवचा रस्ता विचारलेला आहे. आम्ही तिथे जाणार आहे आता. थोडं एन्जॉयमेंट करणार सगळे. कायचा? सोमरसाचा. सोमरस मतलब मदिरा. आपल्या भाषेत, शुद्ध भाषेत देशी दारू किंवा इंग्लिश दारू. आपल्या भाषेत मदिरा. बर. सेवन तर नाही करणार आहे कारण की आम्हाला जमत नाही कोणाला. आणि आम्ही फक्त कालभैरवला चढवणार आहे. ते आम्ही फील करणार आहे कशी बॉटल कशी असतं, काय कसं असतं आता ते फील करणार आहे. तुम्हाला सांगणारच आहे सोमरस आणि मदिरा यांच्यातील फरक कसा आहे. दारूवाले बाबा की सोमरस दारू वाले बाबा की. सोमरस वाले तो बाबा. यहाँ पे अभी ठेके पे जाएंगे. आजी लेंगे अभी. मजाक करा गाइस में. वो कालभैरव के लिए हम थोड़ी सी ले लेंगे वहाँ पे चढ़ाने के लिए. प्रसाद के लिए. प्रसाद के लिए. मेरा चेहरा दिखा ना. प्रसाद के लिए थोड़ी सी लेंगे हम, ज्यादा नहीं. तीर्थ म्हणून. एक क्या बोलते उसको छोटा सा पौवा लेंगे, वो चढ़ाएंगे अभी. चलो आगे का ब्लॉग आगे होगा. चलो. हाय गाइस, हमने कुछ चारा ले लिया है, नारियल ले लिया है. अभी सिर्फ क्वार्टर लेने की बाकी है. वो भी ले लेंगे. जय श्री महाकाल. फक्त आम्हाला असा सपोर्ट करा. अशीच पौवा मारू. एक चकना घ्यायचा राहिला ना कालभैरवसाठी. चकना घेता पाहिजे. हा फुटाने घेऊ. चल नाही खारा शेंगदाणे घेऊ. डुक्कर हे चाललं. जंगल सोबत कोण घेतलंय, कोणाला घोषाचं काम पडलं तर घोषते. चला.
बाकीचं आपण सोमरं पाहू. सोमरस कुठं दारू वाले बाबा आ गए रे बाबा, दारू वाले बाबा आ गए. हॅलो गाई, असं समजू नका मी बेवडा आहे म्हणून. पहिल्यांदा आलेलो आहे बाबा इथं बाबाच्या दर्शनाला चढवायला. चला कारण की इथं चढवा लागते म्हणजे महाग तुम्ही कॅमेरावाले साहेब साहेब. श्री काल भैरव ही आहे आरतीची थाळी आणि हे आम्ही घेतला सोमरस मॅकडॉल काल भैरवायला चढवायसाठी. एक काल भैरवचं मंदिर एंट्री गेट. जय श्री काल भैरव. ये तेल चढ़ाओ 400 का, काम होगा 500 का भैया, शनिवार का दिन है. देख सकते हैं भैया है वांगी तोड़ने का और फिरते हैं शहरों में बड़े बड़े कैसे शहरों में गावरानी वांगे वाले. क्या बोलती पब्लिक? एकदम ओके जय श्री बाबा काल काय भैरव. ते उज्जैन, काय ते इंदोर, काय ते खंडवा, काय आलो आम्ही काय भैरव सगळे ओके मध्ये. शहर में जय बाबा श्री काल भैरव. जय. जय श्री काल भैरव बाबा. चढवला प्रसाद. सोडवलं आणि परत थोडंसं आता एक काय करणार आहे, एखाद्याला देऊन देणार आहे. बाकी तर काही करणार नाही. आजपर्यंतचा उज्जैन मधला सगळा प्रवास पूर्णपणे संपलेला आहे. आता पुढचा प्रवास चालू करण्याआधी चला एकदा सोडा पिऊ. एक नंबर. आमचा आजचा प्रवास पुरा झालेला आहे. उज्जैन मला सक्सेसफुली झालेला आहे. आणि काल भैरवचे दर्शन सुद्धा झालं. दर्शन सुद्धा झाली आहे. मी हे फ्रेम घेतलेली आहे एक छोटीशी माझ्या घरी लावायला. कशाची? आपले महाकाल महाराजची महाकाल. शृंगार घेतलेला आहे पुरा महाकाल महाराजचा. आता आम्ही शुअर निघणार आहे. शिवर म्हटलं म्हणजे प्रदीप मिश्रा. श्री शिवाय नमस्तुभ्याम. चला गाईस, श्री शिवाय नमस्तुभ्याम. हे बघू शकता तुम्ही कथावाचक श्री प्रदीप मिश्राजींचं कुबेरेश्वर धाम शिहोरमधलं. आईचं मणी भेटते गाईच. आईचे शिवाय नमस्तुभ्याम. बाई तगडी मेहनत केली बाई इथपर्यंत यायसाठी. अरे काकू काकू काकू. अच्छा चला बाई, आलो आता आम्ही शिहोरला. सर्वात महत्वाचं म्हणजे इथला मणी, रुद्राक्ष मणी. शिवरचा खूप लांबी लाईन लागलेली आहे. प्रदीप मिश्रा महाराज यांचा मणी. नाही नाही, यांनी प्रसिद्ध केला. प्रसिद्ध केलेला मणी तो घ्यायला आलो आहे आम्ही. आता लाईन मध्ये लागलो आहे. लाईन खूप लांब आहे. हे बाई चला दाखवतो मी तुम्हाला लाईन दाखवतो. आम्ही आता इलिगल एरियात आहोत. सध्याच लिगल एरियात नाही आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, श्री शिवाय चल द्या. भाई किस्मत खुल गई यार हमारी. बहुत ही तगड़ी वाली किस्मत खुल गई. श्री शिवाय. बहुत दूर तक आ गया. जीवन में कभी मौका मिले तो किसी के लिए सारथी बनना, स्वार्थी नहीं. सही बात है. काका जी कहाँ से हो आप? भोपाल. भोपाल. आप कहाँ से? महाराष्ट्र. ये अमरावती. महाराष्ट्र में कहाँ? अमरावती. अमरावती. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. महाराष्ट्र में घूम के आ गए हम. अच्छा अच्छा, अच्छी बात है. औरंगाबाद. अच्छा अच्छा, औरंगाबाद. अच्छा है महाराष्ट्र, बढ़िया है. हाँ. इथे भेटते भावा.
ह्या इथे इंक लावते. चलो फटाफट चलो. जय श्री महाकाल. चला भेटला बाई, मनी भेटला. श्री शिवाय नमस्ते. भेटलाय वा. जमला पण मानला तुम्ही. आम आदमी का अधिकार. हमने वोटिंग की अभी. हमने भी दिया भाई, हमको भी लो. वोटिंग बिटिंग म्हणजे असं आहे की मनी भेटल्यावर इंक लावते, मनी भेटायच्या आधी लावते. रोहन आणि माना लागून आमच्या भावाला याच्यामुळे आज आम्हाला मनी भेटला. कोणता? रुद्राक्ष मनी. बरोबर भावा. बड़े पप्पा की जय. बड़े पप्पा की जय. होगा ना भाई, अभी चालू 7 बजे चालू होगा. 7 बजे. ते म्हणते ना प्रयत्न केल्यावर यश मिळते. वांग्याची भाजी असते, वरण भात, निघालो. शिरा. नाही खिचडी. मी फुटबॉल सारी दाल तडका. ओरिजिनल रुद्राक्ष. ही जी शिला आहे ना, ही शिला खूप जुनी आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने हिची पूजा आणि अर्चना केली जाते आणि सोबतच मंत्र अर्चना केली जाते ना, त्यामुळं कुठल्याही शिलेमध्ये किंवा दगडामध्ये दैवी शक्ती येऊन जाते असं मला वाटते. त्यानुसार तुम्ही बघू शकता लोकपाल किती आहे आणि हे रोजचं आहे असं. आणि हे मंदिर काय माहित कशाचं आहे, तर नवं बांधकाम चालू आहे. सोबतच आता या साईडला आलो तर हे टॉपला दिसतं. हे असं म्हणा की चायनामधील जे मंदिर असतात तिथलं डिझाईन आणि आर्किटेक्चर कसं असते त्या टाईप. प्रदीप मिश्राजींच्या आश्रममध्ये भोजन. जय श्री महाकाल. श्री शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्य. आता आम्ही शिवूरमध्ये आलेलो आहे. भोजन करायसाठी. चलो डिसिप्लिन मत तोडो गाईस. अरे काय म्हणता बोगट्यांनो, आम्ही आता खिचडी खायला बसलेलो आहे. या तुम्ही पण करा, जेवण करा आमच्यासोबत. कामदाम म्हणजे कसं वाटलं खिचडी? पहिली तर गोष्ट धन्यवाद देतो आचार्य प्रदीप मिश्राजींना, त्यांच्याकडून इतका चांगला प्रसाद मिळाल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर पहिले जेवून घ्या. अशी खिचडी आपल्या शाळेत भेटे कांदी दिला. अशी मजा आहे. अशीच मजा करतो आम्ही. खूप छान खिचडी आहे. खिचडी चला बाय. अशा टाईपची खिचडी भेटते आणि अशा टाईपची बसण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी व्यवस्था आहे. का रे प्रीतमदा, हे दिवसा पहिले आठवण राहिले का? काही हाय रे तुझ्या ताटात. टेस्टी झालेली आहे. एक नंबर. आता परत आणायला जातो मग मी झाली आहे आता. चला काही डबल आणतो. मंडळी आता आम्ही निघणार आहे सावरी आणि बालाजीपुरम. आता आमचं बाकी आमची 2 पॅलेस राहिली आहे. चला बाय. चला. आता आमची सगळी तयारी झालेली आहे. सोबतच आता आम्ही इथून निघणार आहे. तर प्रवास चालू राहणार. तुम्ही पण आमचा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. जय श्री महाकाल. आलो आम्ही आता श्री रुक्मिणी बालाजी मंदिर मध्य प्रदेश बैतूल. मला आता दर्शनाला जात आहे. बालाजीपुरम श्री रुक्मिणी बालाजी मंदिर. प्रसाद गेला का ना आपल्याला आकाशदा? प्रसाद फुलं गेलं गेला का ना? प्रसाद आलेला आहे. प्रसाद किती हनुमानजी आहे. नाही रे, पहिले रुक्मिणी बालाजीला घ्यायला का ना. इथं पण घेऊ. हां चला मग आता तुम्हाला मंदिर दाखवतो आणि आम्ही काय मजा केली ते. आणि माझ्या भाषेसाठी मी काही खेळणं घेणार आहे. खेळ भांडवले. हा खेळ भांडुले तिला आवडत आहे. हां खेळ भांडुले ते घेणार आहे. बरं बरं.
हॅलो गाईस, अभी आमचा लास्ट पॉईंट आहे मित्रांनो. आता ह्या आम्ही घरी विजिट करणार आहेत ना, म्हणजे आम्हाला वेळ आहे म्हणा 1 घंटा. अरे आता आम्ही इथून निघणार आहे जामसावरी पाहून, कारण की लास्ट आमचं स्टेशन राहिलेलं आहे. ह्या आमची मजा इथं संपणार आहे. खूप एन्जॉयमेंट झाला, आमचा भारी एन्जॉयमेंट झाला. आता आमचं इथून संपणार आहे. आता देवदर्शन करून तुम्हाला हनुमानजीचे दर्शन करू शकतो, आम्ही करून घेतो, तुम्हाला पण दाखवतो. चला. सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना कौवा मोती खाएगा. जय सिया राम. कसं जय श्रीराम. जय श्रीराम एव्हरीवन. जय श्रीराम. आमची ठरवल्याप्रमाणे सगळेपैकी सगळेच दर्शन झाले, सगळे ठिकाणं फिरून सुद्धा झाले आणि इथले जामसावडीचे हनुमानाचे सुद्धा एकदम मस्त दर्शन झाले. आता आम्ही आमच्या गावाच्या रस्त्यानं प्रस्थान करतो. त्याच्या आधी काही नाही वरुडमध्ये थांबणार आहे हां आणि भोजनालयाची व्यवस्था करणार आहे. हां त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावी जाणार आहे. बस चला. आणि एक दोन जणांना चादर झोडप देऊ म्हणतात. आणि एक शेवटचा काढू एक डुक्कर. एक शेवटचा जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पवन सुत हनुमान की जय. सियावर रामचंद्र की जय. जय बोले. जय श्रीराम. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. बोल महाकाल सरकार की. प्रीतमदानी आम्हाला सुखरूप घरी आणलं, त्यामुळे आम्ही त्याचा आभार व्यक्त केला. मित्र, आपण कुठून आलो आता? कसं होतं उज्जैन? तिथलं उज्जैन, इंदोर, ओमकारेश्वर, कालभैरव महाराज आणि पांडुरण्याचा जामसावरी सगळं एकदम ओके मध्ये. चला बा आता जातो घरी. त्याआधी सांगतो आमचा प्रवास खूप आनंदित झाला आणि आपल्या सगळ्यांचा खूप आभार. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्याकरिता आपला सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जय जय श्री महाकाल.